आज आपल्या घरी गवाऱ्याच्या भाज्या आहेत बघा. गवारीच्या भाजीसाठी आम्ही घेतलंय 1 टमाटर, 1 वाटी शेंगदाणा, 1 लसणाचा गड्डा आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर. हे सर्व मिळून आता गवारीची भाजी आम्ही रेसिपी बनवणार आहोत. सर्वांसाठी अतिशय उत्तम बनणार आहे ही भाजी. हे आता आपण गवार टाकत आहोत फोडणीला. तेल ओतून घेऊ. कमी तेलामध्ये छान होते भाजी, जास्त तेल टाकायचं नाहीये. त्यामध्ये जिरा आणि मोहरी हे टाकून घेऊ. जिरा मोहरी टाकून झाल्यानंतर थोडा लसण जे आहे ते लसण टाकून घेऊ. लसूण कसं आहे कांडून घेत असतो आम्ही. लसूण हे बघा कांडलेला आहे लसूण. आता लसूण टाकून झाल्यानंतर थोडा कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊ. हा कढीपत्ता झाला. आता ह्याची जरा चांगला खरपूस झाला की त्यामध्ये आपण घेऊ टमाटर. गवाऱ्या जरा भाजून घेतल्यात बघा. गवाऱ्या आपण काढल्या तशा भाजल्यात. आता ह्यामध्ये फोडणीमध्ये टाकले थोडेसे हळद मसाले. हळद झाले 1 चिमट हळद. थोडं शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ. हे बघा शेंगदाण्याचं कूट असे टाकलेलं आहे. त्यानंतर थोडं हलवू. काळं तिखट सुंदर. हे बघा काळं तिखट असं 2 चम्मच टाकले ना झणझणीत होऊन जाते. टाकून घेऊ. हे मीठ टाकून झालं चवीपुरतं. एक पाणी टाकून घेऊ. आता बस झाली भाजी आपली मस्तपैकी गवारीची भाजी.